ॲडव्होकेट अमित सावंत, नमस्कार. तुम्ही ज्यांना मांद्रे पंचायतीचे सरपंच आशिल्ले त्यांना व्हडा प्रमाणात विकास केला, सामाजिक कार्य तुमच्या हा नाट्य क्षेत्रांत तुम्ही आसा आणि वेगवेगळ्या विशयांचेर तुम्ही जर सरकारचे खंय चुकले किंवा स्थानिक आमदाराचे चुकले जाल्यार तुम्ही आवाज उठयत आसात. प्रसार माध्यमाच्यान सगळे लोक तुमकां गोमंतकीय पळयतात. आता तुम्ही सध्या एक PDAचो विषय, आमच्या पेडणे तालुक्यात मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट सुरू जाला आणि ह्या एअरपोर्टा वयल्यान जे आपले गोंयकार आसा तांकां वेगवेगळे जॉब मेळपाची अपेक्षा आसा. ती अपेक्षा आता मेरेन पूर्ण जाल्या काय आणि जी PDA जातली ताचो फायदो आमच्या पेडणेकारांक जातलो, तुमचो कितें विचार आसा हाचेर? पळय, PDA जो मोपा म्हणटा तसो प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी जी स्थापन केल्ली गोंय सरकारान, ही 2018 स्थापन केल्लेली, हो एक्ट हाडलेलो. आनी ताच्या नंतर मनोहर भाईचें निधन जाल्याच्या नंतर गोंय राज्याचे मानाधीक मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत हांच्यांनी मुख्यमंत्री म्हणून चार्ज घेतलो. त्यांची मुख्यमंत्रीपदी निवड जाली आणि ताच्या नंतर खऱ्या अर्थान म्हणटात तशी हे PDA वगैरे ह्या विशयाक चालना मेळ्ळें. पण ॲक्च्युअली PDA जी स्थापन जी केल्या ती त्या वेळाचेर खरीच गरज आसलेली काय PDAची? कित्याक त्या वेळाचेर हो विशय आमच्या पेडणे तालुक्यांतल्या लोकांक म्हणटा तसो तितल्या प्रमाणात म्हणजे तेजो प्रचार आनी प्रसार तेजो जावंक नासलेलो आणि तो जर जाल्लो जाल्यार त्याच वेळाचेर पेडण्याचे लोक हेका ओपोज करता आसले. आणि प्रामुख्यान जे 5 ग्रामपंचायती, ज्या 5 ग्रामपंचायतीच्या ज्युरिस्डिक्शनांतली प्रॉपर्टी अप्रॉक्सिमेटली जी आमी 1 crore स्क्वेअर मिटर्स प्रॉपर्टी, जी ग्रीनफिल्ड जो एअरपोर्ट जो तयार जाला आणि जेचें नामकरणय केलां मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून, त्या एअरपोर्टा खातीर एक्वायर जाली आणि आतां एअरपोर्ट कमिशनय बी केला आणि तेचे म्हणटात तशे वेरियस एक्टिविटीजय चालू आसा. पण खऱ्या अर्थान तो फुल्ली कमिशन्ड म्हणटा तसो जसो डेडलायन दिला तो 2013 तो फुल्ली कमिशन्ड जातलो एअरपोर्ट. पण PDA करून केलें कितें सरकारान? तर जे ग्रामपंचायती म्हणजे असापूर चांदेल ग्रामपंचायत, कासारवण्णे ग्रामपंचायत, वारखंड नागझर ग्रामपंचायत, परसकाडे अमेरे ग्रामपंचायत आणि मोपा उगवे तांबोसे ही ग्रामपंचायत, हे 5 ग्रामपंचायतीचे जे रायट्स आसलेले, म्हणजे जेन्ना खंयचोय मोठो प्रकल्प येता गांवांत त्या वेळाचेर फायल जी येता त्या प्रकल्पाक NOC दिवपाक, लायसन्सीस वेरियस दिवपाक ती फायल पंचायती कडेन येता आणि तातूंतल्यान पंचायतीक रेव्हेन्यू जनरेट जाता. जो रेव्हेन्यू ह्या ग्रामपंचायतीक जे 1 crore स्क्वेअर मिटर प्रॉपर्टी जे कितें कमर्शियल एस्टाब्लिशमेंट जे सेटअप जावपाचे आसले, जे जाता आणि फुडेंय बी जातले, त्याचो डायरेक्ट रेव्हेन्यू, नॉट इनडायरेक्ट, डायरेक्ट रेव्हेन्यू ह्या ग्रामपंचायतीक येतलो आसलो. आणि जे ग्रामपंचायतीक एक चान्स आसलेलो त्या भागांतल्या की एक श्रीमंती कडेन तेचे म्हणजे वाटचाल जावच्या खातीर, तो सरकारान खंय तरी त्या ग्रामपंचायतीचो म्हणटात तसो विकास, आर्थीक विकास ह्या सरकारान थांबयलो. आणि अन्याय कसो केला म्हणटा पळय, PDA जाली, सगळे जाले, बोर्ड सेटअप जालो आणि बोर्ड सेटअप जाल्याच्या नंतर जे 5 ग्रामपंचायती अफेक्टेड आसलेले ते ज्या ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींक म्हणजे सरपंचांक आणि पंचायत मंडळाक कळपाक जाय आसले की आमच्या बाबा हद्दीन ही येदी व्हडली प्रॉपर्टी एक्वायर करून तो एक्झॅक्टली जाता कितें. सो हेची कोणाक कांयच खबर ना. ह्यो बोर्ड स्थापन केला तातूंत चीफ मिनिस्टर स्वता चेअरमॅन आसा आणि वेरियस डिपार्टमेंटाचे सेक्रेटरीज, त्यांची हांव तुमकां नांवां म्हणजे सांगू शकता की सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंटाचो, रेव्हेन्यू डिपार्टमेंटाचो, टावन अँड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंटाचो, अर्बन डेव्हलपमेंटाचो, इवन पंचायत डायरेक्टरेचो, प्लॅनिंग चीफ टावन प्लॅनर किंवा प्रिन्सिपल चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट, डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्व्हिसीस, मेंबर सेक्रेटरी ऑफ पोल्युशन कंट्रोल बोर्ड, डायरेक्टरेट ऑफ फायर अँड एमर्जन्सी सर्व्हिसीस, हे सगळे आणि मेंबर सेक्रेटरी ऑफ द सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट. आणि हांकां सगळ्या सेक्रेटरींक त्यांनी बोर्डाचेर घेतले. हातूंत खंयचोच लोकप्रतिनिधीचे इन्क्लुजन ना, म्हणजे थंय कितें घडटा. आणि म्हणून हांव वेळोवेळी जे सांगता पळय की मुख्यमंत्र्यान पेडणेकारांची दिशाभूल केल्लेली अक्षरशः आसा आणि दिशाभूल करताय बी. सो ते खंय तरी स्टॉप जावपाक जाय. आनी ताका लागून हांवें फाटल्या फावटी म्हज्या एका प्रेस कॉन्फरन्सान सांगलेलें की पेडणे तालुक्यांतल्या दोनूय MLA तुमी त्या PDAचेर घ्या,
मोपा प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचेर तुमी घ्या तांकां. आनी आतांच ह्या असेंब्लीन जी असेंब्ली सेशन जे चालू आसा तेतून आय रियली एप्रिशिएट, हांव अभिनंदन करता पेडणे मतदारसंघाचे आमदार श्रीयुत प्रवीण आर्लेकर हांचे, की तेंच्यांनी डिमांड केला की त्या पंचायतीचे जे सरपंच आसात आनी जे डेप्युटी सरपंच आसात हांकां त्या बोर्डाचेर घेवपाचें म्हणून. आनी हेचे संपूर्ण पेडणेकारांनी बी अभिनंदन करपाची गरज आसा. पण हांव सदांच सांगता, जे बरोबर आसा ते बरोबर आसा, ते ताका हांव हायली अप्रिशिएटच करतलो. आनी जे चुकीचे आसा ते अत्यंत चुकीचेच आसा. कारण मुख्यमंत्री अत्यंत चुकीच्या प्रमाणात वागता आनी तेणी ती चूक सुदारपाची. आनी जशें आतां आमच्या एक आमदारान सांगलें पेडणे तालुक्यांतल्या पेडणे मतदारसंघाच्या, की हांकां इन्क्लुजन कर म्हणून. ह्या सरपंचांक तुमी इन्क्लूड करपाचें ती काळाची गरज आसा. कित्याक एक तर तेंचो तुमी रेव्हेन्यू स्टॉप केलो, जो तांकां वेरियस सोर्सांतल्यान रेव्हेन्यू डायरेक्ट पंचायत ट्रेजरीन येतलो आसलो, तो तुमी पीडीए करून थंय रेव्हेन्यू डायवर्ट केलो. आनी आतां त्या हद्दीन कितें घडटा हें तांकांय बी खबर ना आनी तें कळपाक जाय. पळय, पंच, डेप्युटी सरपंच हे लोकांनी निवडून दिल्ले आसता. सो तांकां इन्क्लूड करप म्हणजे ते गांवांक इन्क्लूड करप अशें जाता. सो हे जे डिमांड केला पळय, इट इज हायली अप्रिशिएबल डिमांड. आनी हांव प्रवीण आर्लेकर जी यांचे माननीय आमदार यांचे हांव अभिनंदन करता की आयज तेंच्यांनी बरो डिमांड मांडला सरकारा कडेन. आतां पळोवया मुख्यमंत्री हेचेर कशें प्रत्युत्तर करता आनी कितें हें करता फुडें ते. कित्याक नाजाल्यार म्हाका अशें दिसता की जर प्रवीण आर्लेकर हांकां जर सरकार जर हेंचे जर आयकना, ते आयज घटक पक्षाचे आमदार आहात भारतीय जनता पक्षाचे, आनी तेंची जर मागणी जर हे जर मुख्यमंत्री आनी हे जर मंत्रिमंडळ जर मान्य करना, जाल्यार जे तांकां तेंच्यांनी कॉर्पोरेशन सुद्दां जे दिल्लेलें आसा पळय, ताचो सुद्दां तेंच्यांनी पेडणेकारा खातीर त्याग करपाचो. पेडणेकार तेची अवश्य म्हणटा तशी दखल घेतले. इतलें हांव सांगता. तुमचे हो जो तुमी प्रश्न केला तेचेर, आनी ताचे पलीकडे वचून पळय, जेन्ना आयज थंयची फसवणूक जी चल्लेली आसा लोकांची, आनी जे कमर्शियल एस्टाब्लिशमेंट्स जे येतात तेतून हांवें जशें म्हटलें की रेव्हेन्यू स्टॉप केलो. आतां एअरपोर्ट जालो, एअरपोर्टाच्या व्यतिरिक्त थंय जे जे कितें प्रोजेक्ट्स येताले तेतून जे कितें घडटा हें कोणाक खबर ना, फक्त मुख्यमंत्र्याक खबर आसा. आनी म्हणून हांवें हल्लीच 2 दीस पयलीं हांवें सांगलां की कोर्टाची पायरी आमी चडच्या पयलीं तेंच्यांनी ह्या सरपंचांक आनी लोकप्रतिनिधींक तेचेर इन्क्लूड करप गरजेची आसा. सो दॅट पेडणेकारांक कळटलें की एक्झॅक्टली ते एअरपोर्टाचेर जी बॅलन्स जी प्रॉपर्टी आसा, जेचेर कमर्शियल एस्टाब्लिशमेंट सेटअप जावपाचें आसा, थंय एक्झॅक्टली कितें घडटा. आता मोपा विमानतळ झालं, सुरू झाले, बरंच झाले. सध्या आपले टॅक्सीकारांचो विषय सध्या गाजलो, तेंचे प्रश्न आयज मेरेन सुटोवंक ना. तुम्ही आवाज करता आणि तुम्ही फाटी एक पत्रकार परिषद घेऊन विधानसभा अधिवेशन सोंपच्या पयलीं ह्या टॅक्सीकारांचो विषय सरकारान सोडोवचो, नाल्यार तुम्ही टॅक्सीकारांक घेवन जनतेक घेवन रस्त्यार येतले. सरकार हाचेर योग्य ती कारवाय करतलो अशें तुमकां अपेक्षा आसा काय सरकार फसयतलो? आयज जायते MLAs आमी हो विशय घेतल्याच्या नंतर इवन तेंच्यांनी बी प्रश्न मांडले आसतले ह्या सेशनान, पण जायते MLAs बी आतां उलोवपाक लागले की रिगार्डिंग गोवा मायल्स वगैरे. म्हणजे संकल्पना बरी आसा, पण ज्या पद्दतीन ती संकल्पना फुडें वता ती चुकीच्या पद्दतीन वता. म्हणजे कोणी ओपोज कितें केला की ती ॲप बेस्ड एजन्सी गोवा मायल्स प्लस ती गव्हर्मेंटाची एजन्सी न्हू, प्रायवेट एजन्सी. आनी ॲप बेस्ड एजन्सी केन्नाच स्टँड नासता खंयच्याच एअरपोर्टाचेर. तांचें एक ऑफिस सेटअप आसता एअरपोर्ट हद्दीच्या खंयसरूय, आनी थंयच्यान ते ॲपाचेर तेंचे हे म्हणटात तशें टॅक्सी बूक जाता. आनी तेच्या नंतर तो जो कोण टॅक्सी चलोवपी आसता तो वचून तांकां कस्टमराक पिकअप करता तेंच्या ऑफिसांतल्यान, ताका इन्स्ट्रक्शन्स येतकच. पण ॲप बेस्ड टॅक्सी खंयसरच कावंटर नासता. पण तरी सुद्दां आमचेच पेडणेकार जे ह्या एजन्सी भितर जॉयन जाले, आनी काही जाणांनी म्हाका हल्लीच सांगले बी की आमकां त्या GMR हेच्या गोवा मायल्सा कडल्यान खंय तांकां गाडयोय बी दिल्यात, म्हणजे तेंच्यांनी पेमेंट केला आनी हांकां गाडयो दिल्यात चलोवपाक, आनी ताचेर ते इन्स्टॉलमेंट तेंचो फारीक करता. म्हणजे काही जाणांक अशी भिरांत आसा की फाल्यां जर गोवा मायल्साक ओपोज करून 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 गोवा मायल्स जर बंद जाले जाल्यार अप्रॉक्सिमेटली जे म्हाका काही टॅक्सीकारांनी सांगले की 150 गाडये पेडणे तालुक्यात हे गोवा मायल्सान तांकां दिल्लेले आसात.
पण त्याचो इन्स्टॉलमेंट आसा पळय तो टॅक्सी ओनरच भरता, फक्त गाडये तांकां नवीन गाडये दिवपाक तेंच्यांनी मदत केल्या. सो ते फुडें इन्स्टॉलमेंटाचें आमचें कितें जातलें काय म्हणून हो एक तेंच्या मनान भिरांत आसा. सो खंयच्याच टॅक्सी ऑपरेटराक म्हणजे जे आमचे लोकल लोक जेका जॉयंट आसात ताका आमचो विरोध ना. म्हजो फक्त एकच मागणी आसलेली की आमच्या पेडणे तालुक्यांतल्या टॅक्सी भावांनी सगळ्यांनी एकत्र येवप ही काळाची गरज आसा. नाजाल्यार कालांतरान आयज त्या एअरपोर्टाचेर ताज्याचो कावंटर आसा, आयज त्या एअरपोर्टाचेर मेगा म्हणून एक कावंटर आसा. हे कावंटर भायले कावंटर म्हणजे आउट ऑफ गोवा कावंटर हे म्हणजे हे तांकां थंय कावंटर दिल्लेले आसा. त्या लोकांनी हांगा प्रॉपर्टी दिल्लेली ना. आमच्या पेडण्याच्या लोकांनी ह्या एअरपोर्टा खातीर प्रॉपर्टी दिली. आनी हांव सुद्दां जो उलयता पळय म्हजी आई वारखण गांवची, म्हजे अर्द्याहून म्हणजे हांव म्हजे जास्तीत जास्त म्हणटात तशें म्हजें स्वताचें आयुश्य सुद्दां वारखण गांवानच गेलां. आनी वारखण गांवाचो मेजर पोर्शन ऑफ द लँड ह्या एअरपोर्टा खातीर गेल्लो आसा. सो जेणे करून म्हाकाय बी म्हणजे म्हज्या आंगानूय बी त्याच भुमींतलेच म्हणजे त्याच थंयसरलेच रगत आसा, कळ्ळें. सो ताका लागून हांव हे तळमळीन हो विशय उलयतां. सो म्हाका तेजी जाणीव आसा आनी हांव त्या परिसरानूय फिरलेलोय बी आसा. म्हज्या मामा वांगडा किंवा मामाच्या गांवांतले जे म्हणजे वांगडचे लोक हेंच्या वांगडा हांव थंय फिरलेलो. सो ताका लागून म्हाका हे सगळे विशयांची म्हणटा तशी आपुलकी आसा. आनी ताका लागून हांव हो विशय पोटतिडकीन मांडटा की तुमी जमीन घेतली, पेडणेकारांची तुमी जमीन घेतली आनी आतां तुमी पेडणेकारां वांगडा फसवणूक करतात. एक तर तेंचो मोबदलोय दिल्लो ना. जशें विजय सरदेसायान हल्लीच एसेंब्लीन सांगलें की फास्ट ट्रॅक कोर्ट सेटअप करता आनी कितें विशय सेटअप करता. हांगा कोर्ट सेटअपच करूंक नाका तेणी सांगलें. अक्षरशः म्हणजे बरोबर आसा. ते जेन्ना जनता दरबाराक आयिल्ले लोकांनी तांकां वेरियस प्रश्न मांडले पेडण्याच्या लोकांनी आनी ते प्रश्न ते आयज गोवा विधानसभेत पेडणेकारांच्या वतीन मांडतात, कळ्ळें. हेंचें आमी कौतुक करपाक जाय. पण त्याच्या पलीकडे वचून हो जो मेजर तुमी जो टॅक्सीचो जो विशय मांडला, आयज थंय ब्लू कॅब टॅक्सी आसा, गोवा मायल्स आसा, ताज्याचो कावंटर आसा, मेगा टॅक्सी म्हणून कावंटर आसा, प्लस जॅमीस म्हणून कावंटर आसा, प्लस ऑल गोवा एक टॅक्सी कावंटर आसा जो गव्हर्मेंटाचो GTDC डिपार्टमेंटा थ्रू जो कावंटर आसा. सो अशे वेरियस कावंटर्स थंय सेटअप करून कितें म्हणून हें सगळें. आनी प्लस जो रेट आतां आयज जे सकाळी सुद्दां इवन जे हें जालें म्हणजे एजिटेशन जे जालें पळय म्हापसा हांगासर तांच्यांनी तेच सांगलें की 50 रुपया वयल्यान सडनली 200 रुपया केले एअरपोर्टाचेर. पार्किंग चार्जीस म्हण किंवा आनी म्हणजे पिकअप ड्रॉप ते पिकअप चार्जीस म्हण हेतून इन्क्रिमेंट केले. म्हणजे इनडायरेक्टली हो सरकार म्हणटात तसो कोणाक वयर काडटा, आमच्या लोकलांक वयर काडच्या खातीर हो सरकार आसा की GMRाक वयर काडच्या खातीर हो सरकार आसा. फाल्यां हांकां मतां दिवन हे जे सरकार घडयता, लोकप्रतिनिधी जे निवडून दिता, हे कोण भायले लोक हाडून तुमकां निवडून दिता? ह्याच पेडणेकारांनी तुमकां मदत केला. आयज पेडणे मोपा म्हणजे मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टाच्या माध्यमांतल्यान जशे रेव्हेन्यू सुद्दां जो बुडयला, जेच्या खातीर आवाज जालो, जो रेव्हेन्यू म्हणटा तसो मे म्हयन्याच्यान स्टार्ट जावपाक जाय आसलो, ताका आनी एक्सटेंशन दिला. कोविडाचे रिजन हें केलें आनी तो डिसेंबराक तो डुबयलो हेंच्यांनी रेव्हेन्यू. त्याच माध्यमांतल्यान तो डुबयलो तो सोड, पण त्या माध्यमांतल्यान ह्या एअरपोर्टाच्या माध्यमांतल्यान क्रोर्स ऑफ रुपीजाचो रेव्हेन्यू गोवा गव्हर्मेंटाक मेळटलो. म्हणजे हे कोणचे पेडणेकारांचें योगदान आसा. आनी आयज जर पेडणेकारांक जर थंय टॅक्सी खातीर जर झगडचें जर पडटा आनी वणवण जर म्हणजे हेंचे पायऱ्यो जर चडचे पडटा, आमचो विशय सेटल करा म्हणून हें कितें? हांवें म्हज्या 2 दिसां पयलींच्या प्रेस कॉन्फरन्सान सांगली वर्षा फाटी 70-72 लाख रुपया तुमी ब्लू टॅक्सी कॅबा कडल्यान तुमी त्या ऑपरेटरा कडल्यान तेंच्या कडल्यान घेता. जे पेडणेकार आमचे लोकल तातूंत इनवॉल्व आसा, हे कितें म्हणून फकाणां चल्लेली आसा न्हू. सो ताका लागून म्हजो फक्त इंटेंशन इतलेंच आसलेलें की आमचे पेडण्यांतले टॅक्सीकार एकत्र येवपाचे. एकठांय तेंच्या भितर सुद्दां जर कितें मतभेद हे प्रत्येका भितर आसतात, पण ते मतभेद सायडीन दवरून आमचो पेडणेकारांचो वेवसाय टिकोवन दवरुच्या खातीर आनी एकमेकाक सहकार्य, बारीक वेवसाय तो तातूंतल्यान ते व्हडले जातात मनीस. जशे वेळोवेळी सांगतात की जनरेशन टू जनरेशन हो वेवसाय चालत येयल्लो आसा म्हणून. सो ताका लागून म्हजो हो लढो आसा. आनी हांवें सरकाराकय अल्टिमेटम दिल्लो आसा की हे असेंब्ली सेशन सोंपपाच्या पयलीं टॅक्सीच्या बाबतींत जो घोळ घातलेलो आसा आनी इवन लिंक रोडाचेरय बी जर टॅक्स जर आमच्या टॅक्सीकारांक जर हेंच्यांनी इन्क्लूड केलो जाल्यार आमकां पेडणेच्या लोकांक सगळ्यांनी एकठांय येवन तीव्र प्रमाणात तेचो विरोध करचो पडटलो. कित्याक तर तो लिंक रोड GMRान बांदलेलो ना.
जे कितें इन्व्हेस्टमेंट GMR करता तेचेर ते टॅक्स बसोवंक शकता, कळ्ळें? हो कायदो सांगता आनी ही कायद्यान प्रोविजन आसा. जशें ते आतां जे बसयतात पळय, पण ते खंयच्याय प्रमाणान न्हू. आतां 50 रुपया बसयले आनी 3 म्हयन्यांनी 200 रुपया केले अशें इन्क्रिमेंट नासता. एक फिक्स तेका स्लॅब आसपाक जाय. पण लिंक रोडाच्या बाबतींत हांव सरकाराकय बी हाच्या माध्यमांतल्यान, तुमच्या प्रेसाच्या माध्यमांतल्यान आवाहन करता की ही चुकीची स्टेप सरकारान घेवची न्ही. कित्याक तो लिंक रोड अप्रॉक्सिमेटली म्हणटात तशे मोर दॅन 800 CR म्हणजे 1000 crore रुपीज खर्च करून तो बांदला. तो सेंट्रल गव्हर्मेंटान बांदला, तो GMRन बांदलेलो ना. GMRचो भितर इन्व्हेस्टमेंट ना. सो तेका लागून तेचेर टॅक्सी वेवसायिकांक बसोवचो न्ही. तो लिंक रोड फ्री आसपाचो फॉर ऑल कम्युटर, म्हणजे ऑल ट्रान्सपोर्ट्स, कळ्ळें? हे इतलेंच म्हाजें. कित्याक ना जाल्यार तो आनी एक विशय फुडें येतलो आनी जेच्या खातीर पेडणेकारांक एक मेजर लढो भविश्यांत दिवचो पडटलो आनी जेणे करून आमचे सगळे विशय जाग्यार घालचे खातीर. आनी म्हणूनच हांव सरकाराक परतून एक फावट विनंती करता की असेंब्ली सेशन सोंपपाच्या पयलीं टॅक्सीच्या बाबतींत जो घोळ घातला तो रिजॉल्व करपाचो आनी PDAचेर आमच्या पेडणेकारांक स्थान मेळपाक जाय. तेंय बी जर मेळोंक ना जाल्यार असेंब्ली सेशन जावन आमकां प्रखर प्रमाणात म्हणटा तशें एकठांय येवन ही तीव्रता ही आमकां दाखोवची पडटली आनी एक जन आंदोलन आमकां पेडण्यान उबारचें पडटलें. येस, थँक्यू.